वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द इथिक्स. मी प्रल्हाद मापारी तुमचे ह्या सर्वांचे इथिक्सच्या द गेटवे टू क्लिअर मेन्स या सिरीजमध्ये स्वागत करतो. पहा, सिलेबसच्या पहिल्या टप्प्यात आपण कव्हर केलेला आहे पहिल्या सिलेबसची पीपीटी. मी सांगितलं सुरुवातीला स्लो जाऊया आणि नंतर एकदा गिअर अप करायला सुरुवात झाली तर मग फास्ट लेक्चर्स होतील कव्हर, मग तुम्हाला कदाचित वेळ पण नाही मिळणार. ठीक आहे, सो लेट्स बिगिन विथ द टुडेज डिस्कशन. आणि आज म्हणजे हा जो सेकंड टप्पा आहे याच्यामध्ये मेनली दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे काही एक्झाम्पल्स पण मी पाठवले तुम्हाला, होपफुली तुम्ही ते पाहिले असतील. एक्झाम्पल्स लिहून ठेवा. ते जस्ट एक अंडरस्टँड करायचे का, ते एक एक्झाम्पल म्हणून आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल्स कसे फाइंड आउट करायचे यासाठी ती हिंट आहे. तेच वापरले पाहिजे हे कंपल्सरी नाही, तेच वापरा हेही कंपल्सरी नाही, आणि फक्त ते वापरा हे तर बिलकुल नाही. सो तुम्हाला ती हिंट मिळाली पाहिजे की कशा. त्याचबरोबर काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला इथिक्सचे एक्झाम्पल्स फाइंड आउट करायला थोडीशी हेल्प करा, प्रॉब्लेम्स येतो. डेफिनेटली आय हॅव नोटीस दॅट. आणि या वीकमध्ये मी त्यावर देखील एक व्हिडिओ टाकेल की आपण रॅन्डमली एक न्यूजपेपर पिक करूया आणि त्या न्यूजपेपरमधून आपण एक्झाम्पल्स फक्त कसे कलेक्ट करायचे या संदर्भात देखील आयडिया पाहूया. ठीक आहे, लेट्स बिगिन विथ द टुडेज डिस्कशन. आणि आजचा टॉपिक आहे, ट्राय करतोय आपण ही नवीन पीपीटी, बघूया कशा पद्धतीने वर्क होते की नाही, की चांगली दिसते की नाही, तुम्हाला आवडते की नाही. सो आजचा टॉपिक मॉरल्स. व्हॉट डू यू मीन बाय मॉरल्स? मॉरल्स म्हणजे नैतिकता. आता पहा, फार म्हणजे डिफरन्स फार खूप छोटा आहे मॉरल्स आणि व्हॅल्यूज मध्ये, मॉरल्स आणि इथिक्स मध्ये. फक्त एक गोष्ट समजून घ्या काय आहे, आणि त्याला नावं सिमिलर आहे. इथं नैतिकता झालंय ऍक्च्युली. तर इथिक्सला आपण नैतिकता म्हणतोय, मॉरल्सला आपण नीतिमत्ता म्हणतोय, राईट? ठीक, सो हरकत नाही, चेंज करूया लगेच. येतेच एक सेकंड लागेल. नीतिमत्ता, बरोबर, येस, झालं. सो जेणेकरून तुम्हाला जर ही पीपीटी मी सेंड केली तर इश्यू यायला नको. कलर डार्क करूया. ओके, आता नीतीचं स्पेलिंग चुकलेलं असणार आहे मे बी, सो क्रॉस चेक करून घ्या तुम्ही तेवढं. ठीक आहे, सो नीतिमत्ता. सो नीतिमत्ता म्हणजे मॉरल्स. आता मोरॅलिटी, मोरॅलिटी म्हणजे नीतिमत्ता हा वर्ड लक्षात ठेवा. आता डिफरन्स काय समजून घ्या, फार छोटा डिफरन्स. दोन्ही गोष्टी बोलतात गुड बिहेवियर आणि बॅड बिहेवियर, की आपल्याला आपल्या ज्या कृती आहेत त्या ऍक्च्युली मॉरली करेक्ट आहे की नाही, इथिकली करेक्ट आहे की नाही याचा अभ्यास करणे म्हणजे मॉरॅलिटी, आणि याचा अभ्यास करणे म्हणजे इथिक्स. मग इथिक्स कशा संदर्भात आहे, तर इथिक्स संदर्भात आहे समाजाच्या. सो पूर्ण एंटायर सोसायटीच्या जे कंटेक्स मध्ये येतं ते असतं इथिक्स. आणि जे स्वतःच्या कंटेक्स मध्ये येतं ते मोरॅलिटी. म्हणजे स्वतःकडे काही मॉरल व्हॅल्यूज आहेत की नाही. सो वर्डच कसा आला, मॉरल व्हॅल्यू. तुझ्याकडे काही नीतिमत्ता आहे की नाही, तुझं वागणं समाजाच्या दृष्टिकोनाने नैतिक नाही. सो हे दोन गोष्टी. सो एक गोष्ट डिफरन्शिएट पुढे बघणार आहे आपण, नेमका डिफरन्स काय येतो, आणि तो क्वेश्चन पण येतो. बट आता प्रायमा फेसे अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअली म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे मोरॅलिटी ही स्वतःच्या बद्दल असते, स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हने असते, तर इथिक्स हे समाजाच्या पर्स्पेक्टिव्हने असते. ठीक आहे, सो मॉरल्स म्हणजे एक ट्रॅडिशनल कस्टम्स. मॉरल्स आर द सोशो कल्चरल अँड रिलिजियस बिलीफ, स्वतःचे बिलीफ, स्वतःचा विश्वास और व्हॅल्यूज ऑफ एन इंडिव्हिज्युअल और ग्रुप विच टेल्स अस व्हॉट इज राईट और रॉंग. सिंपल, की मॉरल्स असे सोशियो सामाजिक सांस्कृतिक किंवा धार्मिक असे स्वतःचे विश्वास आहेत, स्वतःची मूल्य आहेत. एका इंडिव्हिज्युअलचे असू शकतात किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, इथं सोसायटी नाहीत लक्षात, बट ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल की जे ठरवण्याचा प्रयत्न करतात ऍक्च्युली व्हॉट इज गुड ऑर रॉंग. फॉर एक्झाम्पल, डू नॉट चीट, चीट न करणे म्हणजे लाईक फसवणूक करू नये. ऑलवेज टेल्स अ ट्रूथ, नेहमी खरे बोलावे. मॉरल्स आर द प्रिन्सिपल दॅट गाईड इंडिव्हिज्युअल कंडक्ट विद इन द सोसायटी, की इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा वैयक्तिक जो कंडक्ट आहे, वागणूक आहे, वैयक्तिक आचरण आहे, त्याचं मार्गदर्शन करतात सोसायटीमध्ये कसं असावं, त्याला म्हणतो आपण नीतिमत्ता किंवा मॉरल्स. मग आजचा इम्पॉर्टंट क्वेश्चन लिहा, व्हॉट डू यू मीन बाय कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी? संविधानिक नीतिमत्ता म्हणजे काय? संविधानिक नीतिमत्ता म्हणजे काय, किंवा घटनात्मक नैतिकता किंवा नीतिमत्ता म्हणजे काय? ठीक आहे, सो काय फरक पडतो? सिंपल डेफिनेशन आहे, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी मीन्स अडहेरन्स टू द being or being adherence to or being faithful to the bottom line principle of constitutional values. सो संविधानाने जी घालून दिलेली मूल्य आहे त्यांच्या अधीन राहणं,
त्या मूल्यांचं पालन करणं, त्यांचं अढेर करणं, त्यांना स्वीकारणं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. एकदम सिंपल सोप्या शब्दात, की संविधानिक मूल्ये जी आहेत त्या संविधानिक मूल्यांचं आचरण करणे किंवा अडरन्स राहणे, त्यांचा स्वीकार करणे, त्यांचं पालन करणे म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी होय. की एखाद्या देशात काय असू शकतं, कदाचित कॉन्स्टिट्यूशन आले पण त्या कॉन्स्टिट्यूशन मधील मूल्यांचं पालन होत नाही, मग ती सोसायटीकडे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी नाहीये. ते स्टेट जे आहे, ते राज्य आहे, ते कॉन्स्टिट्यूशनल स्टेट आहे, बट त्या सोसायटीकडे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी नाही. मग हे कुठे वापरलं जातं? मेनली ज्युडिशरीकडून वापरलं जातं, की एखाद्या गोष्टीची घटनात्मकता ठरवण्यासाठी वापरलं जातं. की लेट सपोज एखादी गोष्ट अशी आहे की संविधानात म्हणलेलं आहे, की असं प्रत्यक्षरित्या म्हटलं नाही या गोष्टीबद्दल काही, बट अप्रत्यक्षरित्या संविधानाची जी मूल्य आहे त्या मूल्यांचं उल्लंघन करत असेल तर सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आणते. मग सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आणताना ती गोष्ट जस्टिफाईड करतं की ती बॅन करायला पाहिजे की नाही बॅन करायला पाहिजे, एटसेट्रा. राईट. मग आपल्या पुढे प्रश्न आहे, सर संविधानिक मूल्य कोणती? सो लिहून द्या. सिंपल आहे. पहिले S3DR. अगदी सिंपल. ओके. S3DR. S3DR. एक सेकंड, याला काय झालं आता? हा, हे इतकं बारीक पॉइंट होतं, दिसना कुठे गायब झाला? हे दिसत असून तुम्हाला मॉरॅलिटीच्या खाली. ठीक आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय द कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यू? संविधानिक मूल्य कोणतं? आणि मी त्याचा वर्ड सापडला होता, सांगितला होता S3D आणि R. सो समजून घ्या. ठीक आहे, हे माऊस मुळे करता येत नाहीये. ठीक. सो S3DR म्हणजे काय? पहिलं आहे S म्हणजे सॉव्हरीन, सार्वभौमत्व. दुसरं आहे सोशलिस्ट, सामाजिक. तिसरं आहे सोशलिस्ट, सॉव्हरीन आणि सेक्युलर, धर्मनिरपेक्ष. डी म्हणजे डेमोक्रॅटिक, लोकशाही. आर म्हणजे रिपब्लिक, गणराज्य. असं इंडियाची स्थापना कुठं लिहिलेलं आहे? प्रिअम्बल मध्ये. राईट. सो S3DR म्हणजे काय? सोशलिस्ट, सेक्युलर आणि सॉव्हरीन, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक कंट्री असेल आपली. सो ही आपली बेसिक संविधानाने दिलेली व्हॅल्यू की आपलं राज्य कसं असलं पाहिजे. सो राज्याला सुद्धा आपण कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी लावून पाहणार आहे. त्याच्यानंतर पुढे गेलं तर काय? लिबर्टी. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ अँड फेथ. सो विचारांचं स्वातंत्र्य. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. सो विचारांचं स्वातंत्र्य. फेथ, आपल्याला कोणाच्या वरती फेथ असेल, विश्वास असेल, त्याच्याबद्दलचं स्वातंत्र्य. सो विचारांचं स्वातंत्र्य, विश्वासाचं स्वातंत्र्य. सो लिबर्टी ऑफ फेथ, एक्सप्रेशन, आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. राईट. सो ते झालं स्वातंत्र्य, हे एक मूल्य. त्याच्यानंतर लिबर्टी नंतर राईट्स, त्याच्यानंतर जस्टिस, न्याय, सोशो इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. राजकीय न्याय म्हणजे काय? सर्व कायद्यापुढे समान, हे राजकीय न्यायाची लक्षणे आहेत. राईट. सो न्याय केलेला आहे राजकीय दृष्ट्या, सगळ्यांना 18 वर्षाच्या पुढे सर्वांना एक वोट व्हॅल्यू असेल आणि सर्वांची व्हॅल्यू वोटची एकच असेल. सो ही राजकीय व्हॅल्यू, राजकीय जस्टिस आहे, राजकीय न्याय आहे. ठीक आहे. सो सोशो इकॉनॉमिक जस्टिस DPSP मध्ये दिलेलं आहे, मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेलं आहे. सो जस्टिस, लिबर्टी, देन इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस म्हणजे काय? सर्वांचं एक समानता असेल आणि सर्वांना समानतेच्या सर्व संधी समानतेने उपलब्ध होतील. सो समानता हे एक देखील मूल्य, आणि त्याचप्रमाणे बंधुता हे देखील मूल्य. सो हे जे मूल्य आहेत ना, याच्या पलीकडे पण अजून खूप सारे मूल्य आहेत. राईट. सो राईट्स आर कम्स विथ द रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स, हे सुद्धा मूल्य आहेत एक प्रकारे संविधानाचं. सो अशा प्रकारचे हे मूल्य, या मूल्यांचं पालन करणे, या मूल्यांना स्वीकारणे आणि या मूल्य संविधानाच्या या मूल्यांचा योग्य रीतीने वापर करणे, याला आपण काय म्हणतो तर कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. मग उदाहरण सांगतो. ठीक आहे. साबरीमाला टेम्पल केस सर्वांनी ऐकला असेल. आता ह्या साबरीमाला टेम्पल केसमध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टने, की महिलांना तुम्ही अलाउड करत नाही, ही गोष्ट चांगली नाही. टेम्पलमध्ये केस माहिती असेल, सपोज साबरीमाला असं टेम्पल आहे की ज्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये असलेल्या महिलांना अलाउड नव्हतं. असं नव्हतं का सर्वच महिलांना, बालिकांना अलाउड असायचं, बट जे मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये आहेत त्यांना नसायचं. राईट. सो त्या महिलांना अलाउड करावं अशा संदर्भात केस टाकली होती की हे डिस्क्रिमिनेशन आहे जेंडर बेस्ड, इट इज अन फॉर्म ऑफ अनटचेबिलिटी, हे एक प्रकारे अस्पृश्यता आहे, हे चुकीचं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला की यस,
सर्व महिलांना अलाउड पाहिजे आणि ते एक प्रकारे अनटचबिलिटी आहे, एक प्रकार आहे अस्पृश्यतेचा, सो तो आपण प्रॅक्टिस करू शकत नाही आणि या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी जपली पाहिजे. ठीक आहे. ऑब्व्हियसली त्याला एक डिसेंटिंग जजमेंट पण होतं. डिसेंटिंग जजमेंट म्हणजे काय, 4 जजेस, टोटल 5 जजेसची बेंच बसली होती, त्यातल्या 4 जजेसनी दिलं की वुमेनला अलाउड केलं पाहिजे आणि एक डिसेंटिंग ओपिनियन होतं विरोधात, आणि ते होतं जस्टिस इंदू मल्होत्रा यांचं, की ओनली लेडी इन द होल बेंच. आणि त्यांनी काय ओपिनियन मांडलं होतं की ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इथं लावायला पाहिजे की नाही हा तुमचा प्रश्न आहे, की व्हॉट एव्हर जे समाज ठरवेल त्या समाजाचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने जनरेशन्स येतील पुढे त्या पद्धतीचा तो प्रश्न असतो. प्रॉब्लेम काय त्यांनी सांगितलं की आपण आहे का त्या पोझिशन मध्ये की डिसाईड करू शकतो की व्हॉट इज राईट ऑर रॉंग इन द रिलिजियस पर्स्पेक्टिव्ह, की ज्या व्यक्तीचं लेट सपोज किंवा ज्या संप्रदायाचं, ज्या पंथाचं ते मंदिर आहे, ज्या त्यांना मानणारे जे लोक आहेत, की त्यांना ते ह्या गोष्टीमुळे कदाचित मानत असतील की त्यांचं ब्रह्मचर्य होतं, कदाचित ती त्यांची ताकद असेल आणि तुम्ही ती डिस्ट्रॉय करताय का. त्यांचं असं ओपिनियन नव्हतं की अलाउड नका करू, त्यांचं म्हणणं होतं वी आर नॉट हिअर टू डिसाईड, आपण नाही डिसाईड करू शकत. त्यासाठी त्यांनी खूप सुंदर वाक्य वापरलं त्यांच्या जजमेंटमध्ये. हे आपण जे लॉजिक सगळ्या गोष्टी वापरतोय ना, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज, कायद्याची चौकट, कायदा असं सांगतो, हे जेंडर डिस्क्रिमिनेशन, हे सगळे विचार करतोय, हे अभ्यास केलाय, यातून लॉजिक्स डेव्हलप झाले, या सगळ्या गोष्टी ना जेव्हा तुम्ही मंदिराचा जो आपण त्याला गाभारा म्हणतो त्या गाभारात प्रवेश करता, तेव्हा तुमचं लॉजिक, सायंटिफिक बिलीव्ह, रॅशनॅलिटी सगळ्या गोष्टी बाहेर सोडायच्या असतात. तुम्ही जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता, आतमध्ये मंदिरात प्रवेश करता, त्यावेळेस फक्त तुमची श्रद्धा असते, तुमचे बिलीफ्स असतात. तिथे तुम्ही क्वेश्चन मार्क नाही उभं राहू शकत की तुम्ही असं कसं काय विचार करू शकतो. सपोज एखाद्याने मागितलं की नाही मला लाईक अशी उडणारी कार पाहिजे, ते माणसं नाही अशी पॉसिबलच नाहीये. तुम्ही काय डोकं लावताय, त्याची इच्छा आहे, त्याचं बिलीफ आहे, त्याला वाटतंय तसा देव देईन, त्याला तर देईन, नाहीतर नाही देईन. तुम्ही क्वेश्चन मार्क नाही, कदाचित त्याला ती गोष्ट सांगून समाधान मिळत असेल ना. सो इट्स अबाउट हॅपीनेस, इट्स अबाउट सॅटिस्फॅक्शन ऑफ द लाईफ, सुखाबद्दल. सो त्यांनी सांगितलं की म्हणजेच त्यांना सांगायचं होतं लिगल लँग्वेजमध्ये की आर्टिकल 25 सांगतं की धार्मिक स्वातंत्र्य आहे, तर धार्मिक गोष्टींना स्वातंत्र्य असलं पाहिजे, अननेसेसरीली त्याच्यात इंटरफिरन्स नको. एवढं सिंपल त्यांचं म्हणणं होतं. सो सांगण्याचा उद्देश काय की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे काय, की कशा प्रकारे संविधानाच्या मूल्यांचं जपणूक झाली पाहिजे. आता दुसरी एक केस सांगतो, दोन्ही केस लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचे एक्झाम्पल. केस आहे लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली व्हर्सेस एनसीटी दिल्ली. ठीक आहे. काय केस आहे की जे फेडरलिझमचे प्रिन्सिपल्स आहेत, संघराज्यवादाचे, किंवा संघराज्य म्हणजे काय, संघराज्य काय सांगतं की केंद्राचे केंद्राचे जे अधिकार आहेत युनियन लिस्टमध्ये, केंद्रीय सूचीमध्ये, ते केंद्राने एक्झरसाइज करावे, जे राज्याचे कायदे ते राज्यांनी एक्झरसाइज करावे. आणि ह्या दोघांनीही एकच उद्देश ठेवा की आपल्याला देश पूर्ण मोठा ग्रेट करायचा आहे, एव्हरी पीपल जो आहे तो पॉवर्टीच्या बाहेर काढायचा आहे. त्या समान उद्दिष्टाने आपण काम करण्याचा प्रयत्न करावा, जे संविधानाची मूल्य आहे ती जपण्याचा प्रयत्न करावा आणि एक चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन करावं. अननेसेसरी दोघांनी फाईट करत बसू नये. आणि मग त्या कंटेक्समध्ये देखील सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, अरे भाई तुम्ही नुसते लॉ नुसार चालू नका असं सांगितलं इनडायरेक्ट. जर माझ्या भाषेत त्यांचं जजमेंट इंटरप्रेट करायचं असेल ना, भाई काय करू राहिले तुम्ही, ठीक आहे, तुम्हाला कळतंय का, एक गव्हर्नर आहे आणि एक चीफ मिनिस्टर आहे, दोघं भांडतात आहे, कशासाठी भांडतात आहे, की कोणाला जास्त अधिकार यासाठी भांडतात आहे, की मला जी गोष्ट करायची ती कोणाच्या अधिकाराखाली आहे. तुम्ही कायदे, तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन पण विचार करा ना की आपल्याला त्या ऑफिसमध्ये कशासाठी टाकलंय, लोकांचं कल्याण करण्यासाठी. आणि दोघांच्या एकमेकांच्या पॉवर पॉलिटिक्समुळे लोकांच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या अडकून पडले. सो काय, तुम्ही नैतिक मोरॅलिटी जरा नावाचा प्रकार ठेवा आणि त्यातली त्यात घटनात्मक नीतिमत्तेचा प्रकार ठेवा. हे सुप्रीम कोर्टाने अगदी सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. सो कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी डेफिनेशन लिहिली, 2 केसेस एक्सप्लेन केले. आता याच्या कॉन्ट्रास्ट मी सांगितलं की याच्या विरुद्ध पण बाजू असू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल असं म्हटलं जातं 1947ला इंडियाकडे कॉन्स्टिट्युशनल स्टेट आलं की घटनात्मक राज्याची स्थापना झाली, पण त्यावेळेस लोकांकडे घटनात्मकता होती का, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी होती का, नाही, कारण लोकांना माहितच नव्हती संविधानिक मूल्य काय आहे. मग त्याने काय सांगितलं बघा, इट इन्क्लुड्स द कमिटमेंट टू इन्क्लुसिव्ह अँड डेमोक्रेटिक पॉलिटिकल प्रोसेस इन विच बोथ इंडिव्हिज्युअल अँड द कलेक्टिव्ह इंटरेस्ट आर सॅटिस्फाईड. सो तुम्हाला एक प्रकारे ही डेमोक्रेटिक लोकशाही दृष्टिकोनातून राजकीय पद्धत आहे, प्रोसेस आहे, अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये स्वतःचा इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट सुद्धा, की जे लिबर्टी, स्वातंत्र्य एक्सेट्रा, ऍट द सेम टाइम कलेक्टिव्ह सगळ्या सोसायटीचा इंटरेस्ट सुद्धा साध्य केला जाऊ शकतो.
मग रूल ऑफ लॉ हे देखील व्हॅल्यू आहे आपली, की कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि कायद्याचं समान संरक्षण आहे सर्वांना. राईट टू इक्वॅलिटी, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय म्हणजेच काय, दुर्बल घटकांसाठी प्राधान्य. मग शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब्स असतील, वुमेन असतील, ट्रान्सजेंडर, दिव्यांग यांना प्राधान्य असेल. युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ नेशन, यस, हे सुद्धा एक मोठी व्हॅल्यू आहे की तुम्ही देशाची अखंडता आणि एकता जपण्यासाठी देखील प्रयत्न केला पाहिजे. फ्रॅटर्निटी त्यासाठी, बंधुता आहे. ठीक आहे. सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, इंडिव्हिज्युअल लिबर्टी, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं की एक 4:1 मेजॉरिटी वर्डिक्ट आलं आणि त्या वर्डिक्ट नुसार आपण ना चेंज करूया, म्हणजे जरा फार स्मॉल होतं ते, आपल्याला दिसून पण येत नाही की हे नाही. उप्स, ठीक, हे यूज करूया. धर्मनिरपेक्षता, सो हे सगळे मूल्य आपण सांगितले. ठीक आहे. मग सुप्रीम कोर्टाने 4-1च्या बहुमताच्या निकालानुसार ठरवलं की कशा प्रकारे साबरीमाला केसमध्ये त्याचबरोबर त्यांनी सांगितलं नवतेज सिंग जोहर केस आहे. नवतेज सिंग जोहर केस पण लक्षात ठेवा, विरुद्ध भारत संघ किंवा भारत युनियन किंवा भारत सरकार. सुप्रीम कोर्टाने काय डिसिजन दिला, कलम 377, कलम 377 काय आयपीसी मधलं 377 की सेम सेक्स रिलेशन. ठीक आहे, त्याच्याबद्दल बोलतं. ही घटनात्मक नैतिकतेचे समर्थन केलं आहे की हे कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू आहे की जेंडर पॅरिटी असली पाहिजे, जेंडर इक्वॅलिटी असली पाहिजे, जेंडर नॉर्म्स असले पाहिजे. इव्हन सेक्शन 497 जे आहे अडल्ट्री संदर्भात, त्याला देखील नैतिकतेचे मूल्य लागू पडतात. बट फॉर एक्झाम्पल क्लासिक केस आहे सेक्शन 497 पहा. 497 आहे का 498 क्रॉस चेक कर, आय थिंक 497च असेल. बट कशाबद्दल हे सांगतो, अडल्ट्री. अडल्ट्री म्हणजे काय, विवाहबाह्य संबंध. ठीक आहे. सो लेट सपोज हे एक कपल आहे, त्याच्यामध्ये हे मेल पर्सन आहे, राईट, आणि हे फिमेल पर्सन आहे. सो हे हजबंड वाईफ आहेत. आणि सेम प्रकारे इकडे दुसरं कपल आहे, त्याच्यामध्ये हे मेल आहे आणि हे फिमेल आहे. सो हे हजबंड वाईफ. आता लेट सपोज विवाहबाह्य संबंध आहे आणि ह्या दोन पर्सनचे रिलेशन आहे. मग ते कसे असू द्या, इंटिमेट रिलेशन्स असू द्या, फिजिकल रिलेशन्स असू द्या, इमोशनल, वॉट एव्हर. सो अफेअर आपण त्याला आपल्या लँग्वेज मध्ये बोलतो अफेअर, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आपण बोलतो, राईट. मग अशा वेळेस प्रोव्हिजन्स काय होत्या लॉ मध्ये, जेवढं माझं करेक्ट अंडरस्टँडिंग आहे लॉ बद्दल तेवढं सांगतो की हा जो मेल पर्सन आहे हा याच्यावरती केस करू शकत होता अडल्टरीची, आणि हे क्रिमिनलाइज होत. ठीक आहे, केस करू शकत होत. बट ही जी फिमेल आहे ही केस करू शकत नव्हती. सो ह्या व्यक्तीला केस करायचे अधिकार नव्हते, बट ह्या व्यक्तीला केस करायचे अधिकार होते. सुप्रीम कोर्ट म्हणते असं का, दिस इज नॉट ए जेंडर न्यूट्रल. कारण का, ज्या वेळेस ते लॉ बनवले गेले त्यावेळेस ऑलवेज वुमेन हॅज बीन ट्रीटेड ॲज अ प्रॉपर्टी ऑफ ए मेन. वुमेन ट्रीटेड ॲज अ प्रॉपर्टी, हे आपले साधन संपत्ती अशा पद्धतीने ट्रीट केलं जात होतं. त्यावेळेस ती मानसिकता तशी होती. इव्हन युरोपमध्ये पण होते, राईट. आपण भरपूर सारे एक्झाम्पल बघितले पॉलिटिकल सायन्समध्ये. सो ही एक प्रकारे तशी मेंटॅलिटी असल्यामुळे की आपली प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी दुसरं कोणीतरी घेऊन गेले, ऑब्व्हियसली याच्यावर चोरीचा लावला पाहिजे किंवा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीने. पण तीच सेम कंडिशन याच्यासाठी लागू नव्हती. मग सुप्रीम कोर्टने काय ठरवलं, पहिली गोष्ट हे डिक्रिमिनलाइज केलं की रिलेशन असणं काही चुकीचं नाही, याच्यात गुन्हा काय. तुमच्या एखाद्याच्या लाईफमध्ये सपोज मॅरिड लाईफमध्ये नाही गोष्टी व्यवस्थित आहे, तो दुसऱ्या याच्यामध्ये इंडल्ज आहे, याच्यात गुन्हा असा काही नाहीये, राईट. अनटिल अँड अनलेस दोन्ही पण अडल्ट म्युच्युअली कन्सेंटेड असतील, की दोघेही अडल्ट असतील आणि दोघांची एकमेकांशी सहमती असेल, तर त्याच्यामध्ये काही गुन्हेगारी करण्यासारखं काही नाही, गुन्हा करण्यासाठी. बट हा, इट कॅन बी द ग्राउंड फॉर द डिवोर्स. हे एक प्रकारे डिव्होर्ससाठी एक कारण असू शकतं आणि ते कारण मान्य केलं. सो एक प्रकारे डिक्रिमिनलाइज केलं अडल्टरी आणि ते जेंडर न्यूट्रल बनवलं. ऍट द सेम टाइम ते ग्राउंड बनवलं डिव्होर्ससाठी. ठीक आहे, सिंपल गोष्ट. सो हे काय, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज प्रोटेक्ट करण्याचं काम आहे, जेंडर इक्वॅलिटी, वुमेन रिस्पेक्ट एटसेट्रा. सो नेक्स्ट क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन इथिक्स अँड मॉरल्स. Morality describes what is, whereas ethics describes what ought to be. So morality काय सांगते की आता काय आहे मॉरल, मॉरल काय आहे, तुम्ही जे कृत्य केले ते मॉरल आहे की नाही.
बट इथिक्स काय डिस्क्राईब करतं, तुमचं कृत्य कसं असायला पाहिजे जेणेकरून ते इथिकल होईल. सो व्हॉट ऑट टू बी, कसं असायला पाहिजे. दोन्हीही एकाच गोष्टीवर विश्वास ठेवतात की आपल्याला आपली कृती राईट आहे की रॉंग आहे, मॉरल अँगलनी इथिकल अँगलनी हे ठरवायचं, आणि दोघांचं तेच काम आहे. बट बऱ्याच वेळा इंटरचेंजेबली वापरले जातात, इव्हन माझ्याकडून पण बऱ्याच वेळा इंटरचेंजेबली वापरले जातील, कारण ऑलमोस्ट दोघांचं सिमिलर मिनिंग आहे, एक्सेप्ट एकच डिफरन्स मेजर, तो म्हणजे मॉरल हे स्वतःच्या बद्दल असतं, व्हाईल इथिक्स हे सोसायटी का सेंट्रिक असतं. ओरिजिन कुठून झालाय तो वर्ड झालं, ठीक आहे, ओरिजिन कुठून आलं. दुसरं त्यांचं म्हणणं काय, द रूल्स ऑफ कंडक्ट इथिक्स इथं आणि इथं मॉरल्स आहे. रूल्स ऑफ कंडक्ट रिकॉग्नाइज इन रिस्पेक्ट टू ए पर्टिक्युलर क्लास ऑफ ह्युमन ऍक्शन और पर्टिक्युलर ग्रुप और कल्चर. सो त्यांनी काय सांगितलं की पर्टिक्युलर ग्रुप बद्दल डिटरमाइन करतं, पर्टिक्युलर हे रूल्स आहेत, एक प्रकारचे नियम आहेत नीतिमत्तेचे, बट व्यक्तिगत नियम आहेत, राईट. बट इथे जे प्रिन्सिपल्स ऑफ इथिक्स आहेत हे कशा संदर्भात आहे की राईट आणि रॉंग ठरवायचं आहे. म्हणजेच काय बघा, डिफरन्स सांगतो. मॉरल्स काय सांगतात की डूज ऑर डोंट्स, हे करा अगर नका करू, आणि इथिक्स काय सांगतं, काय योग्य आहे आणि काय चुकीचं आहे नैतिकतेच्या दृष्टीने. हे करा किंवा नका करू नाही सांगत इथिक्स. इथिक्स काय सांगतं, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आणि मॉरल्स काय सांगतात, डू अँड डोंट्स, डज अँड डोंट्स, किंवा डूज आणि डोंट्स, म्हणजे काय हे करा आणि हे नका करू. सिंपल, ठीक आहे. सो डिफरन्स समजला, योग्य काय अयोग्य काय ह्याच्यामध्ये पडतं का मॉरल्स. सो तुमच्याकडे एक मॉरल पर्सन यार, याच्याकडे मॉरॅलिटी, याचा अर्थ काय, तो जो करतोय ते चांगलं करतो, व्हॉट इट इज जे आहे ते. आणि इथिकल पर्सन याचा अर्थ काय की त्यांनी अपेक्षा आहे, त्यांनी जे केलंय ते योग्य आहे, ठीक आहे. मग दोन कुठून आले आहेत, एक म्हणजे इथिक्स आले एक्सटर्नल मधून, आणि दुसरे इंडिव्हिज्युअल इंटरनल, स्वतःच्या बद्दल मॉरॅलिटी, राईट. दुसरं फ्लेक्झिबिलिटी काय बघा, इथिक्स आर डिपेंडंट ऑन अदर्स फॉर डेफिनेशन अँड इट लार्जली स्टेज युनिव्हर्सल. सो इथिक्स दुसऱ्या गोष्टींवर डिपेंड. आपण पाहिलं एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस काय होतात इथिक्सचे, किती वेगवेगळे प्रकार इथिक्सचे, डिओन्टॉलॉजिकल्स असेल, युटिलिटेरियनिझम असेल, राईट, त्यानंतर कॉन्सिक्वेन्शनलिझम असेल. सो इथिक्स वेगवेगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे, बाहेरच्या गोष्टींवर इन्फ्लुएन्स पण होतं. इथिक्स सिच्युएशनल पण आहे, बट मॉरल्स तसं नाहीये. आणि इथिक्स युनिव्हर्सल पण आहे, म्हणजे कारण सगळ्या समाजाने मिळून ठरवलेले कोणती गोष्ट इथिकल आहे किंवा नाही. बट मॉरल म्हणजे काय, युजली कन्सिस्टंट असतो, ऑल्दो कॅन चेंज इफ इंडिव्हिज्युअल्स बिलीफ चेंज. जनरली कन्सिस्टंट असतो, बट प्रत्येक माणसाच्या विश्वासावर त्याची मॉरॅलिटी वेगळी असू शकते ना. फॉर एक्झाम्पल, मी जे काही करतोय हे माझ्या अँगलनी मॉरल असू शकतं, बट दुसऱ्याच्या अँगलनी ते मॉरल असलंच असं नाही. सो याला म्हणतात लाईक कन्सिस्टन्सी आहे, बट चेंज पण होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, व्ह्यूज ऑफ होमोसेक्शुअलिटी चेंज फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. सो होमोसेक्शुअलिटी असली पाहिजे की नाही, लेट सपोज म्हणतोय, ठीक आहे. सो सपोज माझा व्ह्यू असा आहे की नाही, होमोसेक्शुअलिटी नसली पाहिजे. कदाचित जे होमोसेक्शुअल आहेत त्यांनी ज्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात त्यानंतर ते म्हणू शकतात की नाही, हा व्ह्यू चुकीचा आहे. माझ्या अँगलने ती मॉरॅलिटी असू शकते, त्यांच्या अँगलने मॉरॅलिटी असू शकते, बट इथिक्स हे सोसायटी बद्दल बोलतं की सोसायटीच्या अँगलने काय, ठीक आहे. नेक्स्ट, ऍक्सेप्टन्स. सो इथिक्स इट इज गव्हर्न बाय द प्रोफेशनल अँड लिगल गाईडलाईन्स विदाउट ए पर्टिक्युलर टाइम अँड स्पेस. सो प्रोफेशनल आणि इथिकल, जसं कोड ऑफ कंडक्ट असतं, कोड ऑफ इथिक्स असतो, राईट, मॉडल कोड ऑफ कंडक्ट असतो, हे इथिकल गाईडलाईन्स आहे. आपण पाहिलं लॉ एज अ सोर्स ऑफ और लॉ एज अ डिटर्मिनंट ऑफ इथिक्स, बट मॉरॅलिटी कनेक्ट्स विथ द कल्चरल नॉर्म्स, की माझी संस्कृती कशी आहे, माझं स्वभाव कसा आहे, किंवा माझी अपब्रिंगिंग ज्याला म्हणतो आपण, की संस्कार कसे आहेत, त्याच्यावर बऱ्याच वेळा मॉरल्स डिसाइड होतात. सो डिफरन्स बिटवीन इथिक्स आणि मॉरल्स. सो नेक्स्ट टॉपिक आहे टाइप्स ऑफ व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे काय, मूल्य. आता मूल्य दोन प्रकारचे मी अगोदर पण सांगितले. एक मूल्य ते म्हणजे इकॉनॉमिक, की 10 रुपये, याचं मूल्य 10 रुपये, ह्या वस्तूचं मूल्य 10 रुपये. पाण्याची बॉटल आहे, पाण्याच्या बॉटलचं मूल्य लेट सपोज 150 रुपये, सो 150 रुपये त्याचं मूल्य. हे मूल्य वेगळं. बट तशाच प्रकारे दुसरं आहे नैतिक मूल्य, ज्याला आपण मूल्य म्हणतो, ज्याला आपण व्हॅल्यूज म्हणतो, की काय पर्सन याच्यात काय मूल्य सुद्धा नाही एक साधं, त्या व्हॅल्यूज, राईट. मग त्यातला पहिला प्रकार आहे रिलेटिव्ह व्हॅल्यूज आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज. सो रिलेटिव्ह व्हॅल्यूज आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज म्हणजे काय, सापेक्ष आणि परिपूर्ण मूल्य असं त्याला मराठीत. रिलेटिव्ह व्हॅल्यूज डिफर फ्रॉम द पीपल टू पीपल. एखाद्याच्या दृष्टिकोनातून ही एक मूल्य आहे, तर ते दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून नसू शकतं. सो व्हॅल्यूज रिलेटिव्हली चेंज होऊ शकतात. अगदी त्याचप्रमाणे मॉरल सुद्धा रिलेटिव्हली चेंज होऊ शकतं. अँड ऑन अ लार्जर स्केल बिटवीन द पीपल ऑफ ए डिफरंट कल्चर. कधी पण मोठ्या स्वरूपात पाहिलं तर ह्या कल्चरमध्ये व्हॅल्यूज वेगळ्या आहेत, आणि त्या जसं आपण म्हणतो ना वेस्टर्न व्हॅल्यूज आणि इंडियन व्हॅल्यूज,
सो हे डिफरन्सेस दिसून येतात तुम्हाला कल्चर टू कल्चर, सोसायटी टू सोसायटी, पीपल टू पीपल. सो हे रिलेटिव्ह असतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या सोसायटीमध्ये लेट सपोज लिव्ह इन रिलेशनशिप राईट किंवा डेथ पेनल्टी ह्या गोष्टी मॉरल असू शकतात, दुसऱ्या सोसायटीमध्ये त्या इमॉरल असू शकतात राईट. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असं अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी जर्नलिझम बॅन केलंय, स्कूल्समध्ये खूप सारे रेग्युलेशन रूल्स आहेत, ते आपल्या अँगलनी इमॉरल आहेत, पण त्यांनी त्याला नाव दिले मॉरॅलिटी लॉ. सो सिम्पल रिलेटिव्हली गोष्टी बदलतात राईट. फॉर एक्झाम्पल मटेरियलिस्टिक व्हॅल्यूज आर इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी स्पेसिफिक. सो त्यांनी सांगितले काही देशामध्ये मटेरियलिस्टिक व्हॅल्यूजला इम्पॉर्टंट आहे, बट आपल्यासारख्या सोसायटीमध्ये स्पिरिच्युअलिस्टिक व्हॅल्यूजला इम्पॉर्टंट आहे. आपण आज पण सुख समाधानाला व्हॅल्यू देतो. सी बरेचसे लोक म्हणतात ना आता आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत, आपली जी संस्कृती त्याच्यावर गदा आणली जाते, त्याच्यावर अतिक्रमण केलं जाते, आणि त्याला रिझन पण सिम्पल आहे. आपली संस्कृती पहिल्यापासून कधीही सुखाचा आणि भौतिक सुखाची, आपल्या आनंदाचा यांची सांगड घालत नव्हतं. आपल्यासाठी भौतिक सुखाच्या पलीकडे सुख इम्पॉर्टंट होतं. आपल्यासाठी भौतिक सुखाच्या मटेरियलिस्टिक गोष्टींच्या, भौतिक गोष्टींच्या पलीकडे ही माणसं इम्पॉर्टंट होती. पण आज रिव्हर्स कंडिशन झाली. लोक पैशासाठी माणसं सोडायला तयार आहे, माणसांसाठी पैसे सोडायला तयार नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की आपल्या संस्कृतीचे जे मूल्य आहे त्यांचा ऱ्हास होत चाललाय परकीय संस्कृतीच्या मुळे. दुसऱ्या अँगलने काही ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज आहेत, जसं की राईट टू लाईफ ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, ह्युमन राईट्स प्रोटेक्शन मानवी हक्कांचं संरक्षण करणे ऍब्सोल्यूट आहे. फॉर एक्झाम्पल सती बॅन केली पाहिजे, बॅनच केली पाहिजे, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ही वुमेन राईट्स रिस्पेक्ट केले पाहिजे, तिला पण राईट टू लाईफ आहे, राईट टू लाईफ रिस्पेक्ट केला पाहिजे. सो काही गोष्टी ऍब्सोल्यूट आहे, मग त्या पर्सन टू पर्सन बदलत नाही, त्या कल्चर टू कल्चर बदलत नाही, त्या संस्कृती संस्कृती, सोसायटी टू सोसायटी, देश टू देश बदलत नाही. काही व्हॅल्यू ह्या युनिव्हर्सल असतात, जगात सेम आहेत आणि त्या ऍब्सोल्यूट असल्या पाहिजे. जसं की नॉन व्हायलन्स, अहिंसा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. कुठे हिंसा चुकीचीच आहे, इव्हन प्राण्यांची हिंसा चुकीची आहे. तर नॉन व्हायलन्स, इक्वॅलिटी, नॉन डिस्क्रिमिनेशन, भेदभाव करणे जातीवरती, रंगावरती, म्हणजे आपण वर्णभेद म्हणतो, वंशभेद म्हणतो, या गोष्टींवर भेदभाव करणे कसल्याही प्रकारे, सामाजिक भेदभाव, राजकीय भेदभाव, आर्थिक भेदभाव चुकीचाच आहे. आणि हे युनिव्हर्सल आहे, अक्रॉस द सोसायटी आहे. सो काही गोष्टी ऍब्सोल्यूट असतात, काही गोष्टी रिलेटिव्ह असतात राईट. सो हे झाला पहिला प्रकार व्हॅल्यूज बद्दल. दुसरा प्रोटेक्टेड व्हॅल्यूज, संरक्षित मूल्य. इट इज वन दॅट अन इंडिव्हिज्युअल इज अनविलिंग टू ट्रेड ऑफ नो मॅटर व्हॉट द बेनिफिट्स ऑफ डुईंग सो मे बी. म्हणजे ह्या अशा व्हॅल्यू आहेत त्या माणूस प्रोटेक्ट करून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला कितीही कॉस्ट द्यावी लागली तरी. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलंय काही पीपल आहे ना अनविलिंग टू किल अनदर पर्सन, ते जसं की नाही मारणार, मी मर्डर करणार नाही. भरपूर साऱ्या लोकांची व्हॅल्यू की अगदी माझा जीव गेला तरी चालेल पण मी मर्डर करणार नाही. सो काही लोकांसाठी ह्या व्हॅल्यूज प्रोटेक्टेड असतात, ठीक आहे. इवन इफ मीट सेव्हिंग मेनी अदर इंडिव्हिज्युअल्स. अशी पण कंटेक्स्ट असू शकतो की सपोज असं वाटलं की लेट सपोज तुम्हाला एक धमकी मिळाली, ठीक आहे, की तुम्ही एका इंडिव्हिज्युअलला किल करा, अदरवाईज मी टेरेस अटॅक करेल, किंवा मी त्याच्या बदल्यात तुमच्या घरातले 8 लोक मारेल, तुमच्या घरातले 50 किंवा गावातले 50 किंवा शहरातले लोक उडेल मारेल एक्सेट्रा. तुम्ही म्हणता नाही मी नाही करणार, तुम्हाला उडवायची तर उडवा, पण मी नाही करू शकणार कारण माझी जयंती होणार नाही, कारण माझे मूल्यच नाही. तुम्ही म्हणता नाही सर त्याला करेज पण लागतं. करेज ह्या त्या गोष्टीमध्ये करेज नाहीच येणार ना, कारण ते मूल्यच नाही माझं, त्या गोष्टीमध्ये करेज आणायचंच कसं, ठीक आहे. सो मी ठरवलं लेट सपोज उद्या जाऊन मला आता डायरेक्ट ऍस्ट्रॉनॉट व्हायचं. ह्या वयात ऍस्ट्रॉनॉट नाहीच आहे, होणंच नाही पॉसिबल मला. इथून पुढे स्टडी करायचा स्पेसचा केव्हा शक्य आहे, हा अगदीच इम्पॉसिबल आहे असं नाही, बट हा चान्सेस लो आहेत, व्हेरी लो आहेत, मिनिस केले मायनस निगेटिव्ह मध्ये चान्सेस आहे. सो माझं तिथे करेज होणारच नाही ना त्या गोष्टीकडे जाण्यासाठी. मग मी जे करू शकतो त्याच गोष्टीकडे माझं करेज होणार ऑब्व्हियसली. सो सेम आहे, मला नाही पर्सनला किल करायचं तर माझं करेज पण नाही होणार आहे, कारण माझी व्हॅल्यू त्या नाही, राईट. सिम्पल. सो त्याला म्हणतात संरक्षित व्हॅल्यू. दुसरे सॅक्रेड, काही गोष्टी पवित्र आहेत. सम व्हॅल्यूज आर कन्सिडर ॲज अ सॅक्रेड आणि लाईक रिस्पेक्ट ऑफ एल्डर. सॅक्रेड व्हॅल्यू विल सेल्डम बी कॉम्प्रोमाइज, आणि रेअरली कॉम्प्रोमाइज केलं ते, शक्यतो कॉम्प्रोमाइज केलं जात नाही, कारण त्याचं पावित्र्य जपणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल नेशन्स फ्लॅग, सॅक्रेड व्हॅल्यू. येस, आपल्या भारतीय झेंड्याचा अपमान झाला नाही पाहिजे, हे त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, ही सर्वांच्या मध्ये भावना असली पाहिजे, ते सुद्धा एक मूल्य आहे. बट लाईक बाकीच्या देशांसाठी ते जस्ट पीस ऑफ क्लोथ असू शकतो, काही लोकांसाठी ते बघते कागदाचा तुकडा, कापडाचा तुकडा असू शकतो, ठीक आहे. इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक्सट्रिन्सिक, म्हणजे अंतर्गत मूल्य, आंतरिक मूल्य आणि बाह्य मूल्य. म्हणजे काय बघा, द व्हॅल्यू इन इट सेल्फ और फॉर इट्स ओन सेक और इन इट्स ओन राईट. एक्झाम्पल लव. फॉर एक्झाम्पल आता मी काय सांगितलं बघा, प्रेम,
ही त्याच्यासाठी एक मूल्यच आहे. म्हणजे प्रेम आई वडिलांचं असू द्या, आपल्या मुलावरती एकमेकांमध्ये असू द्या, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं असू द्या, भाऊ बहिणीचं असू द्या, कोणतंही असू द्या प्रेम, राईट. ती व्हॅल्यू आहे एक प्रकारे, त्याला काही जस्टिफिकेशन नाही की ती व्हॅल्यू काय आहे आणि कशासाठी तिना, म्हणजे लाईक ती कोणत्या साच्यात बसत नाही. ती व्हॅल्यू इज इट सेल्फ व्हॅल्यू आहे. ती मूल्यच असं आहे की स्वतःच त्याला अंतर्गत मूल्य आहे, ते आंतरिक मूल्य आहे की ते मूल्यच जस्टिफाईड आहे. मी प्रेम करतो दॅट्स इट, मला त्याच्यात अनकंडिशनल म्हणतो आपण त्याला. त्याच्यासोबत काही गोष्टी अटॅच नाही की ह्याच कंडिशन्सवरती, ह्या गोष्टींवरती आधारितच असेल, ह्याच गोष्टी केल्या तरी मला नाही, त्या गोष्टी येतात ऑटोमॅटिक, राईट. ट्रूथ असेल, सत्य, फ्रीडम असेल, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य इटसेल्फ स्वातंत्र्य. फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो की भाई तुम्ही इंडिपेंडन्स मिळवलं त्याच्यानंतर काय साध्य करणार आहे, असं ब्रिटिशांनी सुद्धा उत्तर क्वेश्चन विचारला होता की तुम्ही स्वातंत्र्य झाले सपोज, तर तुम्ही काय मिळवणार आहे, काय साध्य करणार आहे त्याच्यानंतर, आम्ही उलट तुमची जास्त प्रगती करून देतोय, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुम्ही असं काय करणार. ते म्हणजे स्वातंत्र्य मिळवलं ना हीच एक आमची अचिव्हमेंट आहे, बाकीचं नंतर बघू आम्ही. ही इट सेल्फ बिकम एन अचिव्हमेंट. फॉर एक्झाम्पल आणखीन एक सांगतो, डेमोक्रेसीचं व्हॅल्यू. डेमोक्रेसी हॅज इंट्रिन्सिक व्हॅल्यू, की डेमोक्रेसीमुळे काय साध्य होणार आहे हे विचार करायचं काम नाहीये. डेमोक्रेसी हेच एक साध्य आहे, तेच एक साध्य झालेली गोष्ट आहे, तेच एक एंड ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. दुसरं आहे एक्सट्रिन्सिक. इट इज अ व्हॅल्यू ऑफ समथिंग बेस्ड ऑन सच अ थिंग ॲज अपीअरन्स ऑर व्हॉट इट कुड बी सोल्ड फॉर विच मे नॉट बी इट्स रिअल व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल वेल्थ. आता वेल्थ किंवा फेम, प्रसिद्ध असणं, ही एक इट सेल्फ व्हॅल्यू नाही, पण त्या गोष्टींमुळे काहीतरी दुसऱ्या गोष्टी अचीव होतात की त्याच्यावरती डिपेंडेंट आहे माझे मूल्य. फॉर एक्झाम्पल लेट सपोज उद्या जाऊन फेमस झालं कोणीतरी, मोठ्या प्रमाणात वेल्थ जनरेट झाले, लाईक माझ्यासारख्या पैसे पर्सनकडे आज जर 2-4 कोटी आले, सपोज कोणी क्वेश्चन पण विचारला मला, तुम्हाला 2 कोटी दिले तर मी काय करेन, मी हा अगोदर सांगत असतो एक क्लास सेटअप करेन आणि त्या क्लासचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह असेल फ्री ऑफ कॉस्ट याची. ज्या लेवलला फ्री ऑफ कॉस्ट देता येईल त्या लेवलला फ्री ऑफ कॉस्ट देतो, काय प्रॉब्लेमच नाही. 1 कोटी इन्व्हेस्टमेंट मध्ये लावले तर माझे मंथली मी 1 लाख रुपये कसे काढू शकतो. 1 कोटीमध्ये मंथली आरामात निघतात इन्व्हेस्टमेंटमध्ये. ती इन्व्हेस्टमेंट राईट पाहिजे, तेवढं फायनान्शियल स्किल पाहिजे, आरामात निघतं. बस झालं, त्याच्या पलीकडे गरज आहे नाही. उरलेली 1 कोटी बिझनेसमध्ये लावेल, सेटअप तयार करेल, क्लासरूम्स एटसेट्रा, आणि सुरू. जेवढ्या मुलांना शिकायचं तेवढं फ्री ऑफ कॉस्ट मुलींना. सो सिम्पल आहे. सो मी सांगितलं माझी वेल्थ ही व्हॅल्यू नाहीये, बट ती वेल्थ निडेड आहे टू हॅव सम अचीव सम बेसिक व्हॅल्यू विच आय एम पर्सनिंग. सो आपली ती व्हॅल्यू अचीव करण्यासाठी जेव्हा दुसऱ्या गोष्टींची गरज पडते त्याला म्हणतात एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू. सो काही गोष्टी या एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू मध्ये येतात. दुसरे पर्सनल व्हॅल्यूज आणि कम्युनिटी व्हॅल्यूज. काही गोष्टी पर्सनल व्हॅल्यूज असतात, काही कम्युनिटीच्या व्हॅल्यूज असतात. की काही मूल्य माझ्या स्वतः पुरते मर्यादित असतात, एका इंडिव्हिज्युअल पुरते, ते कदाचित पर्सनल प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये असतील. आपल्या फॉर एक्झाम्पल डिग्निटी ऑफ लेबर, मी मान ठेवतोय की नाही डिग्निटी ऑफ लेबर, मी नेहमी म्हणत असतो काम काम आहे, त्याच्यात कधीच वाईट वाटून नाही घ्यायचं. आता माझा एक वन ऑफ द स्टुडंट आहे, करतात झोमॅटोवरती काम करतात स्टुडंट्स, इथे स्टॉल्स आहेत वगैरे तिथे काम करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जसं शक्य होईल तसं काम करतात. नथिंग रॉंग इन इट. मला कधीच अशा गोष्टीबद्दल वाईट, रादर प्राऊड फील होतं की यस त्या पर्सन मध्ये एवढी धमक आहे की तो पडन ते काम करायची त्याची तयारी, तो आयुष्यात नक्की पुढे जाणार. ठीक आहे. सो तशा पर्सनल व्हॅल्यूज असतात. मग त्याच्यामध्ये डिग्निटी ऑफ लेबर आली की तुम्ही प्रत्येक जण जे काम करतोय ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं टॉप लेवल ऑफिसर करतोय. ठीक आहे. सेम सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे, क्लिनलीनेस असेल, ही पर्सनल व्हॅल्यू. क्लिनलीनेस, ठीक आहे, पोलाइटनेस, ऑनेस्टी एटसेट्रा विच आर रिगार्डेड इन अ होल कम्युनिटी आर कॉल्ड एज अ कम्युनिटी व्हॅल्यू. दुसऱ्या गोष्टी आहेत लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आजूबाजूला साफसफाई ठेवत असाल, ज्या सगळ्या कम्युनिटीला फायदा होत असेल तर ती कम्युनिटीची व्हॅल्यू झाली. तुम्ही क्लिनलीनेस आहे, तुमच्याकडे नम्रता आहे, त्याचा दुसऱ्याला फायदा होतो, तुमच्याशी बोलताना समाजात मध्ये लक्ष येतं की हा माणूस नम्र आहे, सर्वांना फायदा होतो. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, 2 पद्धतीचे व्हॅल्यू आहेत. एक कम्युनिटी सेंट्रिक आहे, की कम्युनिटी कशा पद्धतीने त्या व्हॅल्यूजकडे बघते, आणि एक इंडिव्हिज्युअल सेंट्रिक आहे, त्या माझ्या स्वतःच्या व्हॅल्यूज आहेत. राईट. दुसरं, सो एवढे सफिशियंट आहे. सो हे पॉईंट झाले. आजचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे नेक्स्ट, तो म्हणजे रोल ऑफ फॅमिली, रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन इनकल्केशन ऑफ द व्हॅल्यूज. ठीक आहे, एक सेकंड. आता काय झालं पहा, हा ऍक्च्युली टॉपिक एकत्र घ्यायला पाहिजे. रोल ऑफ फॅमिली, त्याच्यानंतर रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, आणि तिसरं गोष्ट रोल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन एटसेट्रा आहे. अजून एक गोष्ट आहे रोल ऑफ सोसायटी.
सो या तिघांचा रोल काय आहे आपल्यामध्ये व्हॅल्यूज इन्कल्केट करण्यासाठी, एक काय रोल आहे हा साधारणतः एक एकत्र घेण्यासारखा टॉपिक आहे. बट आता इथं असं आहे की एकत्र होणार नाही या लेक्चरमध्ये, नाही मी तो एक संपून म्हणजे थांबवू शकतो, एक संपवला उद्या मला त्याच्यामध्ये पुन्हा घ्यावं लागेल तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी. त्याऐवजी आपण हा एक सेपरेट लेक्चरमध्ये टाकूया जेणेकरून एकत्र घेता येईल, भले तो 1-1.5 तास चालला हरकत नाही. बट त्याऐवजी जर छोटा टॉपिक असेल तर तो कव्हर करता आला तर तो कव्हर करूया. अदरवाईज मग हे लेक्चर थांबून पुढच्या लेक्चरमध्ये तो पूर्ण कव्हर करूया, भले ते एक डबल टाकेल मी एका दिवशी. तोच टॉपिक आहे. ठीक आहे, इथिकल इश्यूज इन द न्यूज. आता न्यूज मध्ये काही इथिकल इश्यूज आहेत. सो हा टॉपिक झाला आणि ते लेक्चर झालं का आपला सिलेबसचा पहिला पॉईंट संपून जाईल. ठीक आहे, इथिकल इश्यूज इन द न्यूज. पॅसिव्ह इथनिशिया याबद्दल मी ऑलरेडी बोलले. इथनिशिया म्हणजे काय, इच्छा मरण, राईट. पॅसिव्ह म्हणजे काय, निष्क्रिय इच्छा मरण. मग इच्छा मरण दोन टाईपचे आहेत, एक ऍक्टिव्ह आहे, एक पॅसिव्ह आहे. म्हणजेच काय, ऍक्टिव्ह म्हणजे काय, त्याला ऍक्टिव्हली पॉयझन देणं, असं कोणती औषधं देणं, मेडिसिन देणे की त्याच्यात डेथ होईल. आणि हे कोणाच्या पर्सनच्या बाबतीत आहे, जो टर्मिनली येईल, म्हणजे की ज्याच्यावर आता त्याला असा पद्धतीने आजार झालाय, त्याची अशी हेल्थ कंडिशन झाली की त्याचा उपचार शक्यच नाही, त्याला वाचवणं शक्य नाही. फॉर एक्झाम्पल कोमात गेलेला आहे, माहित नाही, गेले 8 वर्ष झाले कोमात ते पर्सन, माहित नाही. सो त्याला अशा वेळेस त्याला इच्छा मरण दिलं पाहिजे, कारण त्याला वेदना तर होतात, जिवंत याचा अर्थ, राईट. सो पॅसिव्ह इथनेशिया, ऍक्टिव्ह इथनेशिया. मग इंडियामध्ये पॅसिव्ह इथनेशिया अलाउड आहे. म्हणजे काय करायचं बघतो, त्याला लावलेले जे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ज्याला आपण म्हणतो गॅसवर ठेवले म्हणतो म्हणा, किंवा व्हेंटिलेटरवर ठेवले म्हणतो, ते व्हेंटिलेटर काढून घेणे. सो त्याला नॅचरल डेथ त्याला देणे, आणि ऑब्व्हियसली त्याचं ते आर्टिफिशियल ज्याला ते ब्रेदिंग दिली जाते ती काढली तर त्याला काही दिवसात डेथ येणारच आहे. सो त्याला नॅचरल डेथ येऊन देणं, बट तुम्ही ऍक्टिव्हली त्याला किल न करणं, त्याला म्हणतात पॅसिव्ह इथनेशिया, राईट. तो इंडियामध्ये अलाउड आहे. त्यासाठी खूप सारे रूल्स अँड प्रोसिजर फॉलो करावे लागतात. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर 2 सर्टिफाईड सर्जन्स जे असतात त्यांनी ते सर्टिफाईड करायला पाहिजे की टर्मिनल इलनेस आहे म्हणून. त्यानंतर ते बोर्ड बसतं, त्यानंतर ते हायकोर्टमध्ये जावं लागतं, हायकोर्टमध्ये ते बाजू मांडल्या जातात, आणि त्यानंतर मग ते परमिशन मिळते हायकोर्टच्या जजेसकडून. दुसरं आहे पीपल राईट्स वर्सेस अॅनिमल राईट. का इश्यू न्यूजमध्ये लक्ष ठेवा. तुम्ही गेले 1 वर्षभर झालं ऐकत असाल, दिल्लीमध्ये एकदा एकदा लहान मुलांना, 2 लहान मुलांना इतकं कुत्र्यांनी चावलं होतं त्यांच्यावर अटॅक करून. त्यातल्या एक मुलाचा मृत्यू झाला होता आणि एक मुलगा सुद्धा खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये होता, बट वाचला तो. ठीक आहे. त्यानंतर एक म्हातारा वयस्कर माणूस होता, त्यावर देखील अटॅक केला होता, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात इजा करण्यात आली होती. बट मग त्यांना अरेस्ट करून जंगलात नेऊन सोडलं का, हे पेटावाले उभे राहतात. सो हा इश्यू आहे, राईट. पेटावाले म्हणजे काय, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू द अॅनिमल्स. ठीक आहे. सो त्यांचं काय म्हणणं, मग लोकांचे राईट्स इम्पॉर्टंट आहे की अॅनिमलचे राईट्स इम्पॉर्टंट आहे. मग ही डिबेट आहे इथिकल, राईट. तर दोघांचे राईट्स इम्पॉर्टंट, हे तुमचं उत्तर असणार आहे साहजिकच. पण दोघांवर रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स, पण राईट कम्स विथ द रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स. तिसरं आहे डोपिंग इन द स्पोर्ट्स. डोपिंग करणे म्हणजे काय, की आता पहा तुम्ही अशा प्रकारे औषधं घेतली जातात, ते मेडिसिन्स घेतले जाते की जेणेकरून तुम्हाला स्पोर्ट्समध्ये एक ऍडेड ऍडव्हान्टेज मिळेल. कदाचित स्टॅमिना टिकून राहण्यासाठी, कदाचित एनर्जी टिकून राहण्यासाठी, कदाचित एक प्रकारे पेन डॅम्पनिंग करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे वेट लॉस करण्यासाठी असू द्या. मग हे डोपिंग हे लिगल आहे, इलिगल आहे. बट मग त्यामध्ये जे डोपिंग सबस्टन्सेस आहेत ते ठरवणं कशाच्या बेसिसवर आहे, की तुमच्या देशात तुम्हाला असं वाटलं एखादी गोष्ट अशी आहे, एखादं मेडिसिन असं आहे, त्याच्यातले जे कंटेंट्स आहेत ते असे आहेत की जे ऍक्च्युअली डोपिंग मध्ये हेल्प करतात. बट आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये नॅचरल डाएटमध्ये ना, त्यांच्या रोजच्या खाण्यात आहे. इव्हन मी ऐकलं होतं इंडियन डाएटमध्ये पण एक अशी गोष्ट आहे, कोणीतरी भाजीपालाची, मला आता एक्झॅक्ट माहित नाही म्हणून मी ते नाव घेत नाही, बट लेट्स सपोज, समजूया चला स्पिनॅच पालक भाजी, लेट्स सपोज, बट ती वेगळी काहीतरी आहे, की त्यात मिळणारे जे कंटेंट आहे ते नॅचरली अशा प्रकारे आहे की तुम्हाला ते बूस्ट करतं स्टॅमिना, तुमच्या जेनेटिक्सला एक्सेट्रा, आणि तुम्हाला एक ऍडेड ऍडव्हान्टेज देऊन जातं. तर भाई ते डॉपिंग इलिगल कसं असू शकतं, ते माझं रोजचं डाएट आहे, बट ते वेस्टर्न कंट्रीजच्या कंटेक्समध्ये ते चुकीचं आहे. सो तो इथिकल इश्यू येतो. दुसरं आहे ऍडव्हर्टाइजमेंट अँड एंडोर्समेंट बाय द इन्फ्लुएन्सर्स. बिलीव्ह मी, हे इन्स्टा इन्फ्लुएन्सर ना एवढे येड्यात काढू राहिले सगळ्यांना, हे वाक्य माझं असं, एवढ्या वेड्यात काढू राहिले सगळ्यांना, युट्यूब आणि इन्स्टा दोन्ही पण. सगळ्यांना, आता मी शब्द तो वापरू शकत नाही बट सांगतो तुम्हाला, सगळ्यांना माहिती तो काय शब्द आहे, बट सगळ्यांना वेड्यात काढू राहिले. द रिझन बिंग, पाठीमागं काय चालू ना कोणाला आयडिया नाही, काय करू राहिले कोणाला आयडिया नाहीये. 15 मिनिट दिवसभरात एक रील टाकलं, 2 रील टाकले, चल 1-1 सेकंदाचे, 1-1 मिनिटाचे 2 रील, त्याच्यामध्ये 15 मिनिटाची लाईव्ह दाखवली.
चला एक व्हिडिओ टाकला 1 तासाची, त्याच्यात 1 तासाची लाईव्ह दाखवली, बाकीचे 23 तास काय करतात, लाईव्ह दाखवत नाही. ऍक्च्युली प्रोडक्ट्स ते कोणते यूज करतात ते माहित नाही, पण ते इनडायरेक्ट असा इम्पॅक्ट पाडून जातात ते ना. येस. आणि आपण त्याच्या बळी पडतो, इन्क्लुडिंग मी सुद्धा त्याच्यातून काय वाचलेलं नाही. फॉर एक्झाम्पल, माईक परचेस करायचं होतं मला, या क्षेत्रातला आपल्याला अनुभव नाही. सो युट्यूबवर सर्च केलं, बेस्ट माईक फॉर टीचिंग एक्सेट्रा, साऊंड क्वालिटी चीप रिझनेबल रेटमध्ये परवडेल असं त्यांनी सांगितलं. हा मी घेतलं. आता त्यांना जर सपोज कंपनीने सांगितलं असेल तुम्ही हे प्रमोट करा, तर सिम्पल आहे, आपल्याला काहीच आयडिया नाही त्याची. मग हे ऍडव्हर्टाइजमेंट जे करतात, हे जे एन्डोर्समेंट करतात ना, ज्यांना खूप सारे फॉलोअर्स आहेत, त्यांनी ते विचार केला पाहिजे इथिकली की आपण ज्या गोष्टी एन्डोर्स करतोय, आणि त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतोय पान गुटखा पण आहे, सोडा पण आहे, की ऍक्च्युली तो ब्रँड आहे दारूचा, पण दारूचा ऍडव्हर्टाइजमेंट करायला लिगली परमिशन नाही, बरोबर. म्हणून काय केलं जातं, त्याच ब्रँडची सोडाची बॉटल काढली जाते, सोडाचं प्रमोशन केलं जातं, जेणेकरून ऑटोमॅटिक ते नाव तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. विलायचीची ऍड करतात ते, पण ऍक्च्युअली तुम्हाला माहिती कशाची ऍड येते, रजनीगंधाची, विलायचीची का केशरची ऍड आहे, गुटख्याची ऍड येते. सो सिम्पल, ठीक आहे. नेक्स्ट, मायग्रेशन. आता ऑक्सरीज सगळ्यांना माहिती, ऑक्सरीज कोणाचं आहे, माणिकचंद. माणिकचंद काय सगळ्यात मोठा गुटखा, सगळ्यात वन ऑफ द कॉस्टलीएस्ट आहे असं म्हटलं जातं. सो ऍक्च्युली त्याला कशाचं प्रमोशन करायचं आहे, तो बॉटल मधून त्यांनी कशाचं प्रमोशन अचीव्ह केलं. सो दॅट्स द इश्यू, ठीक आहे. दुसरे, मायग्रेशन एक मोठा इश्यू येतो, जसं की आता युक्रेन रशिया वॉर चालू आहे, तर मायग्रेशन होऊन बरेचसे लोक युरोपमध्ये येतात. इस्रायल पॅलेस्टिन वॉर चालू आहे, तर मायग्रेशन होऊन लोक युरोपमध्ये येतात. सो त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मायग्रेशन का सहन करायचंय, आम्ही आमचे नॅचरल रिसोर्सेस का द्यायचे दुसऱ्या लोकांच्या देशांसाठी, मग माणसं इम्पॉर्टंट आहे की तुमचा देश इम्पॉर्टंट आहे. मग हे इथिकल कन्फ्लिक्ट इथे निर्माण होतं. आपल्या इंडियन कंटेक्स्ट मध्ये सांगायचं झालं तर सन ऑफ सॉइल थिअरी आपण म्हणतो त्याला, जर सोसायटीमध्ये किंवा सोशलॉजीमध्ये सन ऑफ सॉइल थिअरी म्हटलं जातं, की महाराष्ट्रामध्ये युपी बिहारी लोकांना बद्दल जी भावना असेल किंवा एक वेव आली होती त्या काळामध्ये, गुजरातमध्ये असू द्या, साऊथमध्ये असू द्या, इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा साऊथ लोकांबद्दल, की जे निर्माण झाले की भाई तुम्ही मायग्रेट होऊन इथे येताना आमचे रिसोर्सेस कंझ्युम करताय, हे चुकीचं आहे. मग ही जी मायग्रेशनमुळे तयार झालेली इथिकल डिलेमा आहे ना, तो देखील न्यूजमध्ये सध्या आहे. ठीक आहे. सो आज इथेच थांबूया, उद्या पूर्ण एक टॉपिक कंप्लीट करूया, रोल ऑफ फॅमिली, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड सोसायटी इन इनकल्केटिंग द व्हॅल्यूज. तुमच्यामध्ये मूल्य रुजवण्यामध्ये कुटुंबाची, आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली पॅरेंट्स, शैक्षणिक संस्थांची म्हणजे तुमच्या शिक्षणाच्या शाळांची, राईट, आणि त्याचबरोबर समाजाची काय भूमिका आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये व्हॅल्यू रुजवली जाते. ठीक आहे, थँक्यू. आणि त्याचबरोबर आज मी एक केस स्टडी पण टाकून देणार आहे, डू वॉच. थोडं लेट नाईट टाकेल किंवा उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग टाकेल, आणि फार सुंदररित्या ती मोठी केस स्टडी आहे. लास्ट टाइम जी घेतली होती ती खूप छोटी केस स्टडी होती, आता ह्यावेळेस मोठी. आणि ह्या केस स्टडीमध्ये मी आन्सर पण कसे डेव्हलप करायचे, आन्सर काय असेल हे ना डिस्कस करायचे, बट क्वेश्चन काय आहे, कशा अँगलने आन्सरसाठी विचार करायचा, आपापसामध्ये कशी चर्चा करायचं, याबद्दल डिटेल डिस्कशन करणार आहे. सो ती सुद्धा डेफिनेटली बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. प्लस मला हे पण ऑब्झर्व होतंय की बरेचसे मुलं आता हळूहळू कमी व्हायला लागले. माझं ऑब्झर्वेशन फार स्ट्रॉंग असतं, आणि कमी व्हायला लागले याचा अर्थ काय, मी तुम्हाला हे सांगतोय, जी मुलं कन्सिस्टंटली बघतात ना, त्यांनी कॉन्फिडन्स ठेवा या गोष्टीवर. मी सुद्धा कॉन्फिडन्स ठेवतो या गोष्टीवर, कारण का, अगोदर सपोज 200 लोक पाहत असतील, 4 दिवसानंतर त्याने सोडून दिलं, आता 100 लोकांवर आले, लेट सपोज आणखीन 4 दिवसांनी काय सोडून दिलं, आणखीन 15 दिवसांनी काय सोडून देतील, आणखीन 20 दिवसांनी काय सोडून देतील. शेवटी अल्टिमेटली तुम्हाला ज्यांना आठवत असेल, मी एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला होतो, त्या इन्स्टिट्यूटमध्ये एक आन्सर रायटिंगचा प्रोग्राम होता, तिथे सुद्धा मी पहिल्या वेळेस त्यांना हे सांगितलं होतं, कारण सुरुवात मी केली होती, पहिलं लेक्चर माझं होतं, त्यावेळेस पण मी त्यांना हे सांगितलं होतं. आज सगळे पोरं दिसतात इथं, बट बिलीव्ह मी शेवटपर्यंत नसतील. ऑब्व्हियसली त्याला पण सर्कमस्टान्सेस खूप सारे, 7:30 वाजता वगैरे समथिंग होतं, बट असो. बट सांगण्याचं उद्दिष्ट काय, की जे शेवटपर्यंत हे कन्सिस्टंटली मेंटेन करतात ना, ती पोरं सक्सेस होतात. आज आले 2-3 दिवस टाइमपास केला, चालता होता, व्हिडिओ ऐकलेत एक्सेट्रा, यांनी होत नाही. ती कन्सिस्टन्सी जे मेंटेन करतील ते सक्सेस होतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आन्सर पाठवत राहा. मी हे सुद्धा पाहतोय की कोणी कोणी आन्सर पाठवलेले आहेत, मग एक दिवस त्यांचा सेपरेट ग्रुप करेल, आणि त्या ग्रुपमध्ये मी आन्सर रायटिंग डिस्कस करत जाईल. मी त्या ग्रुपमध्ये सगळ्यांना घेणार नाही, कारण लक्षात आलं की फ्री ना, याचा अर्थ मुलांना असं होतंय की लाईक सरांना कामधंदे नाही, राईट. याचा अर्थ असा नाहीये, याचा अर्थ असा आहे फ्री, तर तुम्ही त्याचा वापर करा, आणि मग त्याच्यामध्ये सिरियसनेस यावा, तुम्हाला एक इन्सेंटिव्हाइज करावं आन्सर रायटिंगसाठी. आणि मी सर्वांसाठी नाही टाइम देऊ शकत फ्रँकली, जे लोक सिन्सिअरली काम करतात त्यांच्यासाठी ऑलवेज वेळ आहे, ठीक आहे, आणि वेळ काढला जाईल. त्यांच्यासाठी मी सेपरेट एक ग्रुप करेल, त्याच्यात आयडेंटिफाय करेल कोण पाहतंय रेग्युलरली, कोण आन्सर रायटिंग करतंय, कोण सिन्सिअर आहे. त्यांच्यासाठी मी सॅटर्डेला आठवड्यातून 2 आठवड्यातून जसं शक्य होईल तसं आन्सर रायटिंग करत जाईल. पुढे जाऊन आपण एसएची सिरीज लॉन्च करणार आहे, काही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज येणार आहे की फक्त ते त्यांनाच असतील दिसतील, प्रायव्हेट लिंक पाठवत असतील.
सो ते त्यांच्यासाठी असतील जे सिन्सिअरली करतील. ठीक आहे. सो थँक्यू. इथं थांबूया आजच्या या सेशनमध्ये. भेटूया उद्या आणि उद्याच्या लेक्चर नंतर पहिला जो सिलेबसचा पॉईंट आहे तो पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे.